थोड्या वेळापूर्वीच उल्लेख केला की जसं सीझन वाईज आहे तसे सुद्धा काय काय प्रॉब्लेम्स होऊ शकतात. तर मग उन्हाळा असेल तर उन्हाळ्यामध्ये डोळ्यांचे काय काय प्रॉब्लेम होऊ शकतात, थंडीमध्ये काय काय होऊ शकतात आणि पावसाळ्यामध्ये काय काय होऊ शकतात? असं मेन आहे, असं पावसात डोळे येतात, त्याचं एपिडेमिक असतात, कंजंक्टिव्हायटिस. तुम्ही बघणार ऑफिसमध्ये 4-5 लोकांना डोळे आले असं. आणि दुसरी गोष्टी ॲलर्जीज उन्हात आणि ह्याच्यामध्ये ॲलर्जीज जास्ती असतात, डोळे लाल असतात, खाजत राहतात लोक, पाणी येते आणि त्रास होते. तर ते जसं ते सीझनल असतात, सीझन बदली झाला तर ॲलर्जीज येतात. जेव्हा ग्रामीण विभागात ते पोलनचं ॲलर्जी असते, जेव्हा शेतीत ते कापायचं टाईम असतात की जेव्हा पोलन जास्ती असतात, ते ॲलर्जी ते सीझनमध्ये असणार. असं वेगळं सीझनमध्ये वेगळं प्रॉब्लेम.